शब्दाच्या 8 जातीपैकी नाम या जातीवर पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत सगळ्यात जास्त प्रश्न विचारलेले आहेत. असाच एक नाम या शब्दाच्या जातीवरचा प्रश्न घेऊन मी ज्ञानदीप अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलला घेऊन आलेला आहे. प्रश्न एकदा व्यवस्थित वाचा. प्रश्न थोडासा मोठा आहे. व्यवस्थित प्रश्न वाचा. उत्तर याच्यामध्येच लपलेलं आहे. कर्णाची उदारता आणि अभिमन्यूचे शौर्य पाहिले की मनाला आनंद होतो. या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. भाववाचक नाम कशाला म्हणतात? यत व पनपना इतावागिरी ऐकी इक असे जर प्रत्यय लागले तर भाववाचक नाम होतात. भाववाचक नाम हा कुठला तरी भाव किंवा गुण असतो. जसं की आता इथे उदारता, ता हा प्रत्यय लागलेला आहे. शूर या शब्दाला य लागलेला आहे तेव्हा शौर्य तयार होते. जसं मी परत एकदा सांगतो, यत व पनपना इतावागिरी ऐकी इक असं जर प्रत्यय लागलं तर भाववाचक नाम तयार होते. या वाक्यामध्ये उदारता आणि शौर्य हे भाववाचक नाम आहे. पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे. दुसरं का नाही आहे? कारण कर्ण आणि अभिमन्यू हे विशेष नाम आहे. कर्ण आणि शौर्य यात एकच विशेष नाम आहे, एक भाववाचक नाम आहे. आनंद आणि अभिमन्यू, आनंद तसं बघायला गेलं तर भाववाचक नाम आहे, परंतु अभिमन्यू हे विशेष नाम आहे. आपल्याला दोन्ही ठिकाणी भाववाचक नाम विचारलेलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. अशाच दर्जेदार प्रश्नांसाठी ज्ञानदीप अकॅडमीच्या आपल्या युट्यूब चॅनलला सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.